सामन्यात असं तुम्हाला ह्या सामन्यातून का नाही होऊ शकत की पाकिस्तानची नीती बदलणे? मी जे तुम्हाला मगाशी म्हणत होतो, जे तुम्ही मध्ये मला थांबवलं, तर मला 1 मिनिट फक्त बोलू द्या की त्यांचं असं होतं, जे फाळणीच्या आधीपासून की आसाम पाकिस्तानमध्ये धरत होते, तर जे जिल्हे बॉर्डरवर आहेत तिथे बहुसंख्य मुस्लिम करायचे आणि काश्मीरचं जे खोरं आहे ते बहुसंख्येने पूर्णपणे मुस्लिम करायचं. मग ते पाकिस्तान म्हणजे तुम्ही तुमच्यासारख्या क्रीडा समीक्षक सुद्धा या सगळ्या प्रकाराला हिंदू मुस्लिम असं स्वरूप देतोय? मी नाही देत, ते आहे ते मी सांगतोय, मी नाही देत. जतीन देसाई हे पट्ट आहे का तुम्हाला? म्हणजे केवळ क्रिकेट नाही तर जे आपल्याकडे धर्मयुद्ध म्हटलं जात आहे तसं बोलताय. मुळातच मला असं वाटतं की या ठिकाणी करमरकर अत्यंत चुकीचा अशा स्वरूपाने इतिहास सांगतायत की इतिहास आता आसामचा त्यांनी जो काही उल्लेख केला, आसाम त्यानंतर बांगलादेशची काही ज्या स्वरूपानं बांगलादेशची निर्मिती झाली आणि बांगलादेशमधनं जे हिंदू देखील मोठ्या संख्येनं आलेले आहेत. आता हिंदू जे बांगलादेशनं आले त्या कुठल्या डिझाईननं आले, अशा स्वरूपाने एक तर कुठेतरी आपल्याला मान्य केलं पाहिजे की संबंध मायग्रेशन जे असतं की लोक बॅकवर्ड इकॉनॉमी जी असते त्या बॅकवर्ड इकॉनॉमीकडनं फॉरवर्ड इकॉनॉमीकडे जात असतात. म्हणजे ग्रामीण भागातनं लोक शहराकडे येतात आणि तुमचे आमचे जे काही मुलं मुली जे आहेत ते त्यांना मुंबई ही बॅकवर्ड इकॉनॉमी वाटते म्हणून ते युरोप आणि अमेरिकेला जातात. हा म्हणजे इकॉनॉमीचा जो काही सरळ साधा जो काही नियम आहे तो आपण कुठेतरी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याला ते डिझाईन वगैरे आणि काश्मीरच्या संबंधित त्यांनी जे काही म्हटलं ते काही वास्तविकता नाही आहे. म्हणजे कुठेतरी म्हणजे जे काही राईट विंग जे काही म्हणत आले तेच आपण अजूनही तेच आपण बोलणार आहोत. तुमचा समज करमरकर जी भूमिका म्हणतात तीच भाजपची भूमिका आहे. मला इथे महत्त्वाचा मुद्दा मला संजय नहार यांच्याकडे एक म्हणेन की हे जे दृष्टिकोन आहे ना हा कम्युनिस्टांचा नाही कम्युनिस्टांचा नाही, आर्थिक नीती क्रिकेट धार्मिक बाजू आहे. तुम्ही पुन्हा हिंदू मुसलमान वगैरे सर्व काढताय, याला धर्माचं स्वरूप देणं योग्य आहे का? मला संजय नहारकडे जायचं, मी तुमच्याकडे येतो. मला दुर्दैव वाटतं की ते आहे आणि ते फक्त धर्माचं स्वरूपच आहे. तुम्हाला असं वाटतं की भारत पाकिस्तान याला धर्माचं स्वरूप आहे? पाकिस्तानने दिलेले, त्याची निर्मिती त्यांनी धर्मातनं केलेली आहे. मला ते वाईट वाटतं याचं, पण ते आहे. मी काय करू त्याला? असं म्हणायचं की भारत आणि पाकिस्तानचा सामना हिंदू विरुद्ध असं हा हिंदुस्थान हा भारत आहे ज्यात मुसलमान आहेत संख्येने टक्क्याने असं वाढलेले आहेत. हा एका बाजूने सहिष्णू भाग आहे, दुसऱ्या बाजूने असहिष्णू भाग आहे. मी तुम्हाला म्हणालो की भारत पाक संघराज्य, तुमचं असं म्हणणं आहे कितीही प्रयत्न केले तरी भारत पाकिस्तान सामन्याला असलेलं धर्माचं स्वरूप काही जाणार नाही? जोर त्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत जाणार नाही. आपण संजय नहार यांच्याकडे जाऊया. संजय नहार, याबाबत तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही नुकतेच पाकिस्तानला जाऊन आलात, पण एका क्रिकेट सामन्याला हिंदू मुस्लिम चष्म्यातून पाहणं कितपत योग्य आहे? यांनी मला कुलदीप नय्यर यांनी दौऱ्यात ज्या जतीन देसाई होते, मी पण होते, तिथं सर्वात जास्त भारताच्या बाजूने बोलणारा माणूस होता शाहिद सिद्दीकी नावाचा एक खासदार. तो प्रत्येक सभेत सांगत होता, लोक त्याला अपील करत होते. मी एक वातावरण पाहिलं. जतीन देसाई अनेक वर्ष जात आहेत, त्यांना दिसलं की नाही मला माहित नाही, पण एक मोठं वातावरण पाकिस्तानमध्ये अँटी अमेरिका आणि प्रो इंडिया दिसलं यावेळी मला. मी पहिल्यांदा गेलो आणि करमरकर साहेब म्हटले त्यात थोडं सत्य आहे, भरतकुमार राऊत म्हटले तेही सत्य आहे. अवास्तव आणि अतिरंजित अपेक्षा आपण ठेवल्या म्हणून आपली अडचण होतीये. मला दिल्लीमध्ये खूप मोठे नेते भेटले. जाताना मला त्यांनी एक वाक्य सांगितलं, ते आपल्यासाठी सांगतो. मी म्हटले की तुमच्या अशा वागण्यामुळे देश धोक्यात येईल. ते मला असं म्हटले, देश अगर खतरे में नहीं पड़ेगा तो उसको बचाएंगे कैसे, और अगर नहीं बचाएंगे तो देशभक्त कैसे कहलाएंगे. तर मला असं वाटतं ही सुद्धा एक बाजू आहे. काँग्रेसच्या नेत्यांबद्दल तर आपण एक मोठ्या अतिरंजित कल्पना अशा करून ठेवल्यात की आता क्रिकेट डिप्लोमॅसी होईल, प्रश्न सुटतील. प्रश्न असा आहे, मागच्या वेळी मोहालीमध्ये मॅच झाली होती, मागच्या वेळी लाहोरमध्ये मॅच झाली होती. हजारो लक्षावधी लोक जे भारतातून गेले होते पाकिस्तानमध्ये, त्यांच्याकडनं बिलं घेतली नव्हती जेवणाची. आणि शेवटी एका माणसाने असं विचारलं की मॅच किसने जिते, इंडिया जिंकली होती. तर त्यावेळी इम्रान खानने उत्तर दिलं होतं की दिल किसने जिते. तुम्ही शब्दशः जाऊन विचारा की आजही मी पाकिस्तानमध्ये पाहिलेली गोष्ट सांगतो की 80% जास्त युवकांना भारताबद्दल प्रेम आहे. याचं एकमेव कारण सांगतो की एक तर अमेरिकेबद्दल राग आहे, चीन त्यांना जवळचा मित्र वाटतो, पण चीन त्यांना स्ट्रॅटेजिक मिलिटरीसाठी वापरून घेतो अशी एक भावना आहे. आणि ती इतकी मोठ्या प्रमाणात आहे. आता जे एक भरतकुमार राऊत काल पुण्यातही चांगलं बोलले होते की मुस्लिम म्हणजे पाकिस्तान नाहीये, पण काही लोक असा जाणीवपूर्वक जर प्रयत्न करत असतील तर मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की ती वेळ निघून गेलेली आहे. चॅनलवाल्यांनी कितीही असं सांगितलं लोकांना की हे धर्मयुद्ध आहे, तर लोकांनी तर ऐकलं पाहिजे की नाही. जर एखाद्या म्हणजे सर्वजण बोलू लागले की तसं भारत म्हणजे एक हिंदूंचं नाही, भारताचा विजय म्हणजे हिंदू आणि पाकिस्तानचा विजय म्हणजे मुस्लिम असं नाहीये. पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम भारतात आहेत. एक तर हा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानबद्दल आता बोललं जात होतं की हिंदू नाही, अमुक तमुक. 75 पेक्षा जास्त मंदिरं कराचीत मी पाहिलीत.
एमक्यूएम नावाची संघटना आहे, कसाबला फाशी दिली पाहिजे यासाठी 50,000 लोकांनी मोर्चा काढला होता. कुठल्याही वृत्तपत्रात बातमी नाही. अल्ताफ हुसेन नावाचा लंडनमध्ये जो बसलेला माणूस आहे एमक्यूएमचा, मुहाजिर कौमी मुवमेंटचा, तर त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की आम्ही फाळणी झाली आणि पाकिस्तानमध्ये गेलो, चूक झालेली आहे, ती दुरुस्त करायची संधी मिळाली तर आम्ही ती करू. त्यांचं कराचीवर साम्राज्य, 18 खासदार आहेत, अनेक राज्यांमध्ये आमदार आहेत, त्यांचे नंबर 3चा पक्ष आहे. अशा प्रकारचं एक वातावरण पाकिस्तानमध्ये होतंय आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या गोऱ्या लोकांनी आपली फाळणी केली, ज्या गोऱ्या लोकांनी आपल्यामध्ये मतभेद निर्माण केले, त्यांच्याबद्दल लोकांना राग नाही. कुठल्या तरी एका जजनी खूप चांगलं सांगितलंय की जर शत्रू असेल तर मित्र करणं सोपं असतं, पण भाऊ जर शत्रू झाला तर खूप अडचणी असतात ते सर्व करण्यामध्ये. तर मला असं वाटतं की त्याला एक तर धार्मिक स्वरूप आता आपण देण्याचा प्रयत्न केला तरी दिला जाऊ शकत नाही. आणि राहिले काही पक्षांचे प्रयत्न, तर मला असं वाटतं की पॉलिटिकली काही वेळेला ते बरोबर सुद्धा असतं. आता शिवसेनेने इतर वेळी बहिष्कार टाकला तर एक वेळ लोकांना बरं सुद्धा वाटेल, पण विश्वचषकाचा जर प्रश्न असेल, देशाच्या सन्मानाचा प्रश्न असेल, देशाचा गौरवाचा प्रश्न असेल, तर मला असं वाटतं की मग बाळासाहेब ठाकरे असतील काय, बीजेपीचे लोक असतील काय, सर्वजण त्यावेळी देशाच्या गौरवासाठी विचार करतील आणि भले 2-3 दिवस काही बोलले तरी ते त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये पुन्हा येतील अशी मला खात्री वाटते. अशी तुम्हाला खात्री वाटते? एक मिनिट संजय नहार, भारत कुमार राऊत आपल्या सोबत आहेत. भारत कुमार राऊत, संजय नहार काय सुचवत आहेत तुम्हाला कळलेलं आहे की भारत पाकिस्तान संबंधाकडे पुन्हा एकदा नव्या नजरेनं बघायची गरज आहे असं ते म्हणतायत. तुम्हाला हे पटत नाहीये का? अगदी पूर्ण पटतंय की भारत पाकिस्तान संबंधांकडे नव्या नजरेने बघायची पूर्णपणे गरज आहे. विशेषतः तिकडची राजवट बदलल्यानंतर गरज आहे. परंतु त्यासाठी उद्याचा मोहालीचा सामना हे स्थळ होऊ शकत नाही, इतकंच माझं म्हणणं आहे. उद्या मनमोहन सिंग हे गिलानींना सामन्याच्या आधी भेटणार आहेत अशी बातमी आहे. अशा तऱ्हेने भेटी करून काही होत नाही. यापूर्वी सार्कच्या वेळी ते भेटले होते, युनायटेड नेशन्सच्या वेळी भेटले होते, परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये. त्यामुळे उद्याच्या काय अर्धा पाऊण तासाची जी काही मीटिंग होईल त्याच्यामध्ये त्यातून निष्पन्न होईल असं वाटत नाही. आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या प्रयत्न म्हणजे हास्यास्पद होतात. जतीन देसाई जे काय बोलतात ना, मला कौतुक वाटलं त्यांचं की पाकिस्तानमध्ये 11 दिवस राहून आणि गिलानींशी अर्धा तास बोलून त्यांचं जर का मन इतकं पाकिस्तानमय झालं असेल तर मला खरोखरच गंमत वाटते त्या सगळ्याची. आणि ह्याच्यामध्ये आपण किती काळ आपण हास्यास्पद विधानं करत राहायची आहेत, किती काळ आपण स्वतःला फसवत राहायचंय की पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनता भारताच्या बाजूनी आहे म्हणून. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण एकदा निश्चित निर्णय घेतला पाहिजे की जर का पाकिस्तानचे युवक जर का खरोखर भारताच्या बाजूने असतील तर मग ते त्या सरकारला तसं का सांगत नाहीत, आणि तसंच जर असेल तर ते सरकार त्यांचं न ऐकण्या इतकं निर्ढावलेलं आहे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. निवडणुका होणार आहेत तिकडे, त्याच्यामध्ये याचा निकाल आला पाहिजे. खरोखरच युवक, खरोखर पाकिस्तानी जनता ही भारताच्या बाजूने आहे का हे ठरवण्यासाठी जतीन देसाई किंवा नहारे जाऊन आले ठीक आहे, परंतु ते अधिकृत शिष्टमंडळ होऊ शकत नाहीत, ते ऑब्झर्व्हर्स होऊ शकत नाहीत. ते फक्त एक गेलेलं गुडविल मिशन होतं, तेवढ्यापुरतं त्यांनी आपलं कार्य ठेवलं पाहिजे. त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने एक मिनिट जतीन देसाईंना उत्तर द्यायचं. जतीन देसाई, मला तुम्हाला विचारायचं आहे, भारत कुमार राऊत जे म्हणतायत तो आरोप जुना आहे की तुमच्यासारखे कार्यकर्ते इंडो पाक पीस मिशन साठी काम करणारे अनेक वर्ष तिथे जात आहेत आणि तिथली जनता, तिथल्या जनतेतला एक वर्ग असं आपण म्हणूया आणि इथला एक सुशिक्षितांचा वर्ग यांचा संवाद होतोय. मला सांगा, ते जे म्हणतायत पाकिस्तानातले जे तरुण आहेत ते हे शत्रुत्व विसरायला तयार आहेत का? 2-3 गोष्टी मी सांगतो. एक तर त्यांनी राजकीय पक्षांचा उल्लेख केला, तर भरत कुमार राऊतना मी यात मुद्दामून सांगू इच्छितो. 1996 पाकिस्तानमध्ये ज्या काही निवडणुका झालेल्या आणि त्यात नवाज शरीफ निवडून आले, तर नवाज शरीफच्या पक्षाचा जो काही मॅनिफेस्टो होता त्या मॅनिफेस्टोमध्ये पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतासोबत मैत्री हा आमचा मुद्दा राहणार हा त्यांचा मॅनिफेस्टोचा भाग होता आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. हा त्याचा एक पुरावा म्हणून मी सांगतो. दुसरं की परवाच म्हणजे इस्लामाबादमध्ये राहत फतेह अली खानचा एका कार्यक्रमात मी आणि महेश भाट आम्ही दोघं गेलेलो. जवळजवळ 2000हून जास्त तरुण मुलं मुली म्हणजे ऍब्सोल्युटली म्हणजे अपर क्लास अशा स्वरूपाचा, आणि त्या लोकांचं म्हणजे संपूर्ण वातावरण जे होतं ते हिंदी फिल्म, बॉलिवूड आणि सगळ्यांचं म्हणत होतं. ज्या स्वरूपानं त्या लोकांनी महेश भट आम्हाला आणि राहतला चिअर केलं, म्हणजे कुठेतरी हा जो काही नवीन पाकिस्तान आहे. त्या ठिकाणी बऱ्याच कॉलेजेसमध्ये आम्ही गेलो. कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर सगळे जे काही तरुण मुलं मुली जे काय होते त्या तरुण मुलं मुली कुठेतरी म्हणत होत्या
की आम्हाला एक नवीन पाकिस्तान आम्हाला आणि त्यासाठी भारताशी मी फक्त संवाद व्हावा. एक उल्लेख करतो. एका ठिकाणी एका कॉलेजमध्ये एका टीव्ही चॅनलनी लाईव्ह कार्यक्रम केलेला. त्या ठिकाणी मी, शाहिद सिद्दीकी, त्यानंतर महेश भट असे 4-5 जण होतो आणि जमाते इस्लामीचा एक माजी खासदार होता. तर त्यांनी तर रेटॉरिक लावलं, काश्मीर अमुक तमुक वगैरे. तर त्यातला जवळजवळ 600 जे काही कॉलेजचे, गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही मुलं होती लाहोरची, आणि अत्यंत मिडल क्लास, लोअर मिडल क्लास अशा स्वरूपाचं ते कॉलेज. तर त्याला